मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले। आसन व्यवस्थेवरून खासदार मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा आहे। नाराज मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतलाय। पुण्यामध्ये आज महत्त्वाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आसन व्यवस्थेवरून हे नाराजी नाट्य झालंय। नाराज मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतलाय। नाराज होऊन मेधा कुलकर्णी या कार्यक्रमातून निघून गेल्या आहेत। तर नाराज मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतलेला आहे। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आता अपडेट आहे। चंपत राय यांचा राजीनामा देण्यात आलाय। अनिल मिश्रा यांचाही राजीनामा देण्यात आलाय। त्यामुळे अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट आहे, ज्याची मागणी होत होती। चंपत राय यांचा अखेर राजीनामा देण्यात आलाय। अनिल मिश्रा यांचा सुद्धा राजीनामा देण्यात आला। शिंदेंच्या नेतृत्वावर आमदार खासदारांचा विश्वास आहे। महाराष्ट्रात शिवसेना अधिक प्रभावीपणे काम करेल। ऑपरेशन टायगरवर प्रकाश आबिटकर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदेंच्या नेतृत्वावर आमदार खासदारांचा विश्वास आहे। महाराष्ट्रात शिवसेना अधिक प्रभावीपणे काम करेल। ऑपरेशन टायगरवरती आता प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्याच्यावरती लोकांचा वाढत असणारा विश्वास, ज्या पद्धतीनं जनमानसांमध्ये त्यांच्याविषयी लोकप्रियता आहे, त्यामुळे ज्या दिवशी लोकसभा झाली, विधानसभा झाली, शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास व्यक्त करणारे हजारो कार्यकर्ते, सामान्य शिवसैनिकांपासून ते आमदार, खासदार, मंत्री सगळेच लोक येत आहेत। त्यामुळे आपल्याला या अशा अनेक गोष्टी दिसत राहतील की ज्याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना अधिक प्रभावशाली पद्धतीने काम करेल। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत आमदारांच्या अनुपस्थितीवरती आता प्रतिक्रिया दिली। जे आमदार गैरहजर होते त्यांनी कारणे दिलेली आहेत, असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। बैठकीची तारीख बदलल्याने काही जण या ठिकाणी येऊ शकले नाहीत। 23 जूनच्या ऐवजी अचानक 24 जूनला ठरल्याने येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिलेली आहे। खरं तर महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात बरीच चर्चा सुरू होती। काही आमदार अनुपस्थित होते। त्याबाबतीत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती आणि आता यावरती सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। ठाकरे सेनेला पुन्हा धक्का बसणार। ऑपरेशन 3.0 ला सुरुवात झाली। थोडं थांबा, 14 पेक्षा जास्त आमदार सोबत येतील। शिंदे दाढीवर हात फिरवताच ऑपरेशन टायगर सक्सेस होतं, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केलाय। झालंय तसं होईल। थांबा थोडं थांबा। 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल। कधीपर्यंत बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही दाढीवर हात फिरवता। हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेला आहे। जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो। प्रस्तावित गुरुद्वारा कायदा बदलास आमचा विरोध आहे। शीख समाजात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली। प्रस्तावित गुरुद्वाराचा जो कायदा आहे त्या कायदा बदलास आमचा विरोध आहे। शीख समाजात फूट पाडण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे, अशी टीका आता आमदार रोहित पवार यांनी केली। शीख समाजामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। जसं जातीमध्ये वाद लावला जातोय, धर्मामध्ये वाद लावला जातोय, तसाच धर्माच्या अंतर्गत सुद्धा वाद भाजप लावतोय, असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे हा कायदा या लोकांना विश्वासात न घेता आणला गेला तर त्या कायद्याला आमचा विरोध असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।